उन्हाळ्यात गारवा देणारे आंबील। नाचणीची आंबील करण्यासाठी मी इथं पाववाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे। हे विकतचं पीठ आहे। एका भांड्यामध्ये पीठ घ्यायचं। या पिठापासून 3 लोकांना पुरेल इतकं आंबील करू शकतो। या पाववाटी पिठाच्या दुप्पट पाणी अगदी थोडं थोडंसं घालून याच्या गाठी विरघळून घ्यायचं। पूर्ण गाठी विरघळल्या गेल्या पाहिजेत, गाठी अजिबात राहायला नको। शिल्लक राहिलेलं पण पाणी घालायचं आणि हे एकसारखं पीठ करून ठेवून द्यायचं। आता एका पातेल्यामध्ये जेवढं पीठ घेतलं होतं त्याच्या 6 पट पाणी उकळायला ठेवायचं। पाण्याला छानशी उकळी आल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं। मीठ घातल्यानंतर परत छान उकळी येऊ द्यायचं। पाण्याला तर छानशी उकळी आल्यावर हे पीठ पूर्ण सगळं हलवून घ्यायचं आणि ते यामध्ये घालायचं आणि सलग हलवायचं। अजिबात गाठी होऊ द्यायचं नाही। मंद आचेवर छानसं शिजू द्यायचं। शिजल्याशिवाय आंबील छान लागत नाही। आणि शिजलेली खून म्हणजे हे बघा, या पद्धतीनं सोडल्यानंतर असं त्याला तार आला पाहिजे, चिकटपणा आला पाहिजे, म्हणजेच हे आंबील शिजलेलं आहे। ह्या स्टेजला गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण थंड होऊ द्यायचं। आपण हे फ्रीजमध्ये ठेवायचं नाही, नॅचरलीच थंड होऊ द्यायचं, म्हणजे चवीला छान लागतं। आता एका खलबत्त्यामध्ये 2-3 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं जिरं आणि थोडंसं मीठ आपण आधी थोडंसं घातलंय, आता थोडंसं घालायचं आणि छानसं ठेचून घ्यायचं। आंबील आता पूर्ण थंड झालंय, त्यामध्ये ठेचून घातलेलं लसूण, मीठ आणि जिरं घालायचं आणि त्यामध्ये ताक घालायचं। आपल्याला आवडेल तितकं ताक घालायचं। ताक थंडगार फ्रीजमधलं असेल तर अधिक उत्तम। आणि हे सगळं छान एकत्र करायचं। हे बघा, आपलं मस्त असं आंबील तयार झालेलं आहे। उन्हाळ्यात दुपारच्या वेळी प्यायला हे खूप छान वाटतं। तुम्ही या पद्धतीनं करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका। रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।